पहिल्या कार्यक्रमाचं नाव असं मी त्याला म्हणू शकतो किंवा तो विषय म्हणू शकतो, आणि तो विषय आहे शिवराज्याभिषेकाच्या आनंदानंतरचा विषय, म्हणजेच आनंद वनभुवनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यावेळच्या लोकांमध्ये काय एक प्रकारचा आनंद असेल याची थोडीशी कल्पना आपण करू शकतो का? आता आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला येताना सुद्धा इतकी ऊर्जा येते जेव्हा महाराजांचं नाव घेतलं जातं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, पुढच्या 2 तासासाठी फक्त असं इमॅजिन करा, फक्त अशी कल्पना करा की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या रांगेत इथे बसलेले आहेत. शिवाजी महाराजांना या टाळ्या नको असतात, टाळ्या हव्या असतात त्या आम्हा कलाकारांना. शिवाजी महाराजांना हवं असतं की तुम्ही मोबाईल, व्हिडिओ शूटिंग, फोटो हे सगळं सोडून कार्यक्रमाकडे लक्ष द्यावं. चुकून मोबाईलकडे हात गेलाच ना तर पहिल्या रांगेत महाराज आहेत ते आपल्याकडे बघतील अशी कल्पना करा, आपोआप मोबाईलवरचा हात निघून जाईल. टाळ्या वाजवायला आपण कमी करणार नाही, पण ती टाळी वाजवताना इथे जे कोणी मान्यवर बोलतायत तो मुद्दा तुमच्या हातातनं सांडून देऊ नका, एवढीच विनंती. आज आपले प्रमुख पाहुणे मी यांना म्हणू शकतो की शंकरजी अभ्यंकर, विद्या वाचस्पती शंकरजी वासुदेव अभ्यंकर यांचं एकदा पुन्हा आपण स्वागत करूया. मला माहिती आहे की जवळपास सर्वांनाच यांचा परिचय चांगलाच आहे, अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सगळेजण यांना ओळखतो. परंतु आपल्या नव्या पिढीला मात्र, जे फार पहिल्यांदा आलेले असतील कदाचित अशा कार्यक्रमांसाठी, त्यांना मात्र यांची ओळख व्हायला हवी. त्यासाठी मी अगदी छोटासा त्यांचा परिचय करून देणार आहे. त्यांचा परिचय फार मोठा आहे म्हणून म्हटलं फार थोडक्यात परिचय करून देईन. त्यापूर्वी शंतनुजींना सांगेन की त्यांना हार घालून त्यांचं इथे स्वागत करावं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आता. शंकरजी अभ्यंकरांबद्दल मी 2-4 महत्वाच्या गोष्टी सांगेन ज्या आपल्याला नक्कीच माहिती असायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे गीता जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे, माझं चुकत नसेल तर, बरोबर ना? आणि अनेक संस्थांचे, अनेक प्रकारच्या संघटनांकडून त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आहेत. गेली अनेक वर्ष अशा प्रकारची प्रवचनं, व्याख्यानं, भाषणं त्याला आपण म्हणू शकतो, हे करून नव्या पिढीमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करणं, आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे ते सतत करत आलेले आहेत. मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे शरीर थकलं किंवा शरीर जरी थोडं आपण म्हणतो की वृद्ध झालं तरी मन कधी थकत नाही, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या शंकरजी. आणि त्याबरोबरच एक विशेष उल्लेख म्हणजे जाणता राजा हे महानाट्य आपल्याला माहिती असेल, नाही माहिती? सगळ्यांना माहिती आहे? आवाज थोडा कमीच येतो, माहिती देऊ? त्या महानाट्यातील काव्यांचं लेखन सुद्धा शंकरजींनी केलेलं आहे. तर आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थोडस फ्लॅशबॅक मध्ये जाऊया की छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता राज्याभिषेक झाला असं समजा. राजे इथे समोर बसलेत, पहिल्या 2 खुर्च्या रिकाम्याच आहेत, वाकून बघू नका, आहेत खरंच ते रिकामे आहेत. आणि असं समजा की छत्रपती शिवाजी महाराज तिथे बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोबाईलही नव्हते. तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहेत, पण त्या मोबाईल रेंजही नव्हती. त्या काळात चाललोय ना आपण, त्या काळात जाऊया आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. आनंद वनभूमी. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. राजा शिव छत्रपती की जय. प्रतिपद चंद्र रेखेवर वरिष्ठ विश्ववंदित शाहसूनो शिवस्यैष मुद्रा भद्राय रजते.
काल T20 विश्वचषक जिंकल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण राष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण असे आनंदाचे क्षण येतात, एखाद दुसरा दिवस टिकतात आणि तिसऱ्या दिवशी नाहीसे होतात. ज्याने या महाराष्ट्राच्या, भारताच्या कालचक्रावर आपली चिरंतन मुद्रा उमटवलेली आहे, जो क्षण अमृतामध्ये न्हालेला आहे, ज्या क्षणाच्या साक्षीदार या भारतामधल्या सप्त पवित्र नद्या ज्या रायगडावर खाळलेल्या आहेत, ज्या महन्मंगल प्रसंगाचा साक्षीदार केवळ एखाद दुसरा नाही, सप्तसागर आहेत, तो या महाराष्ट्र संस्कृतीचा, भाग्याचा, सौभाग्याचा क्षण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. ज्या राज्याभिषेकाला महाराष्ट्राच्या काय, भारताच्या इतिहासामध्ये तुलना नाही असा तो मोठा विलक्षण क्षण आहे. आनंदी आपल्या शाहिरांनी आपल्याला रायगडावर नेला आणि राज्याभिषेक सोहळा आपल्याकडे उभा केला. माझं भाग्य काय आहे ते सांगतो आपल्याला. महाराजांनी ज्या वेळेला प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि नंतर सिद्धी जवाहरला गुंगारा देऊन पन्हाळगडावरून आपली अत्यद्भुत सुटका करून घेतली आणि महाराज गडावर परत आले, जिजाऊ आऊसाहेब आणि महाराजांची 1.5 वर्षानंतर भेट झाली. आऊसाहेबांचं व्रत हे असिधारा व्रत होतं, सतीचं व्रत होतं, सोपं नाही. महाराज प्रतिदिनी मृत्यूच्या ओठावर चालत होते आणि त्याच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या सकल सौभाग्य संपन्न आऊसाहेबांना. ज्या वेळेला महाराज परत आले त्यावेळेला या दोन्ही युद्धामध्ये ज्यांनी अपूर्व पराक्रम केला त्या सगळ्या महान वीरांचा सन्मान, सत्कार गडावर, राजगडावर करण्यात आला. आऊसाहेबांच्या, छत्रपती महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आणि तलवारीचं पहिलं मानाचं पान कान्होजींनी जेऱ्याला दिलं आणि महाराजांचा पराक्रम गाण्यासाठी त्यावेळेला बोललेलं होतं. त्या शाहिराचं नाव होतं ज्ञानदास. तो होता ज्ञानदास, पण स्वतःला अज्ञानदास म्हणून घेत. कारण आपल्याकडे ही परंपराच आहे, इतकी नम्रतेची परंपरा आहे की ज्ञानवंत म्हणतात आम्हाला काहीच कळलं नाही. जे ज्ञानवंत शाहीर असतात ते म्हणतात आम्ही अज्ञानदास आहोत. आणि त्या अज्ञानदासाने असा पोवाडा सादर केला की सगळा गड नुसता रोमांचित होऊन गेला. आणि त्या पोवाड्याची सांगता करता करता शाहीर अज्ञानदास म्हणाले की जैसे अंगद हनुमंत रघुराया, जैसे अंगद हनुमंत रघुराया, तैसे जेधे बांधव शिवराया. गडावर अशी कडाडून काळी कटली गेली म्हणतात. आणि जेधे आणि कान्होजीने जेधे आणि बांधल यांना काय आनंद झाला असेल कल्पना कर. भरभरून सरफराजी केली महाराजांनी सगळ्यांची. माझं भाग्य असं आहे की त्या अज्ञानदासांचे पुढचे वंशज आमच्या घराच्या शेजारी राहायचे, तेवढं भाग्य आहे. आणि त्या अज्ञानदासांच्या परंपरेमधले भाऊराव गोंधळी पवार हे माझे संगीतातले पहिले गुरु आहेत, तेवढं भाग्य बोलतात. आम्ही पोवाडे ऐकत ऐकतच मोठे झालो. आमच्या तरुणांना ते सॅक्सोफोन वाद्यावर आता काय सुंदर रचना सादर केली, भयंकर अवघडे वाजवायला लागले. त्याचा येणारा प्रतिध्वनी खूप मोठा आहे, पण अतिशय नाजूक आणि वाजवायला अत्यंत अवघड असतं ते वाद्य.
महाराजांनी या राष्ट्रामध्ये अक्षरशः अद्भुत निर्माण केले, ज्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकलं नसतं ते स्वराज्य महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. स्वधर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य यांचा उच्चार केला तरी सुद्धा कानामध्ये उकळत्या शिशाचा रस ओतला जात असे. कोणी हरिनाम रामनाम घेतलं तर तापलेल्या सांडशीमध्ये चिमट्यामध्ये जीभ धरून बाहेर ओढली जात असे आणि तलवारीच्या घावात तोडली जात असे. पुन्हा तुला रामनाम घेता येणार नाही, पुन्हा तुला हरिनाम घेता येणार नाही, तुझ्या कानावर कधी रामनाम पडणार नाही, मनुष्य जिवंत राहिला तर. या महाराष्ट्रानं किती सोसलं असेल कराकरता. महाराष्ट्र कणाकणानं मरत होता, क्षणाक्षणाने झिजत होता. आणि अशा वेळेला 12-14 वर्षांचं लेकरू मावळातल्या लंगोटी नेसलेल्या मित्रांना बरोबर घेऊन सांगत होतं, अरे ही भूमी आपली, हे आभाळ आपलं, या नद्या आपल्या, ही शेती आपली, हा देश आपला, हे राष्ट्र आपलं, ही भारत माता आपली. ऐकणाऱ्यांना कदाचित थट्टाई वाटली असेल, काय वेळ लागले का या पोराला? शहाजीराजे भोसलेंच्या पोराला वेळ लागले का? 3 पातशाह्या महाराष्ट्राच्या उरावर होत्या आणि त्याच्या अगोदर 5 पातशाह्या उरावर होत्या. दिल्लीमध्ये बादशाही होती आणि सगळ्यांना उलथून फेकून द्यायचं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. रामचंद्र पंत त्यांनी लिहून ठेवले ते खरं आहे. महाराजांनी काय केलं ते त्यांनी एका वाक्यात लिहिलेलं आहे. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ नूतन सृष्टी निर्माण केली. मला सांगा, नूतन सृष्टी परमेश्वराशिवाय कोण निर्माण करतो? नूतन सृष्टी निर्माण करायचा अधिकार हा परमेश्वराचा आहे. म्हणून जसं त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र आहे, द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे, तसं या कलियुगामध्ये युगपुरुष साक्षात असलेल्या छत्रपती शिवाजीराजांचं अलौकिक चरित्र आहे. त्याला तोड नाही. मला सांगा, असा तुझा कोण राजा आहे? महाराजांनी जे घडवलं ते इतकं अत्यंत आहे की ज्या कालखंडामध्ये प्रचाराचं एकही माध्यम नव्हतं, त्या कालखंडामध्ये महाराजांच्यावर पंजाबमध्ये महाकाव्य लिहिले गेलेलं आहे. काय सामर्थ्य असेल? शाहीर तुमची परंपरा सांगून झाली. आता मराठी भाषेमध्ये वर्ण आहे, आपल्याला माहिती आहे का? प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्या प्रसंगानं परिचय होतो, पराक्रमानं पवाड गायले जातात. तो मूळ शब्द आहे पवाड, त्याच्यावरून झाला पोवाड. बरं का? त्या पोवाडा शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, थोडं खोकलाय, क्षमा करा. दिनांक 6 जून 1674 आनंदराम संवत्सर शके 1596 शनिवार पंचपंचशक सूर्याचे पहिले किरण त्या राजसभेमध्ये अवतीर्ण होण्यापूर्वी गावा भट्टाने छत्रपती शिवरायांच्या मस्तकावर राजछत्र झालं. आणि ते राजछत्र झाल्यानंतर अष्टप्रधानांनी महाराजांच्या मस्तकावर सोन्याची फुलं उधळली. काय महन्मंगल क्षण असेल आपल्या डोळ्यासमोर ती चित्र आणि गाडा भट्टांची ती डलकारी
अवघ्या राजसभेमध्ये निनादले. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंधर क्षत्रिय कुलावतांस श्रीमन महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक राजा शिव छत्रपती की जय 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 जय. तोफा धडाडायला लागल्या. घडे चौघडे वाजायला लागले. मंगलवाद्य सनईसारखी वाजायला लागली आणि ही वार्ता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यावेळेला औरंगजेब सिंहासनाच्या खाली उतरला. गुडघे टेकले आणि आकाशाकडे बघून तो म्हणाला, या खुदा ये तुमने क्या किया. सगळ्यात दुःख जर कोणाला झालं असेल तर ते औरंगजेबाला झालं. इतका तो अध्यात्मिक क्षण होता. महाराजांनी 1666 साली सुटका करून घेतली आग्र्याहून. जगाच्या इतिहासातली सर्वश्रेष्ठ सुटका आहे. आपण, आपला मुलगा कवींद्र परमानंद, आपले सरदार, आपले सैनिक, आपलं धन, आपलं धान्य, हत्ती, घोडे, उंट, साहित्य, शस्त्र सगळे घेऊन महाराज राजगडाला सुखरूप परत आले. मला सांगा, जगाच्या इतिहासामध्ये याला एक तरी समांतर उदाहरण आहे का? शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटणारे अनेक आहेत, पण शत्रूच्या तोंडात मिठाई देऊन निघून गेलेला आमचा एकच राजा आहे. ज्याच्या चरित्राला तोड नाही खरं, इतकं विलक्षण चरित्र. महाराजाला राज्याभिषेक झाला. ही वार्ता दिवाकर गोसावींनी समर्थ रामदासांच्याकडे आणली. समर्थांचा ब्रह्मानंद मनात मावेना दोन्ही डोळ्यातून घळघळा गंगाळे म्हणून व्हायला लागले. सह्याद्रीच्या कड्यावर समर्थ उभे राहिले आणि जणू आभाळाला आलिंगन देतायच असे उभे राहिलेले होते. आणि आनंदानं गजायला लागलेले आहेत. जन्म दुःखे, जरा दुःखे, नित्य दुःखे, पुन्हा हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी. जसं ज्ञानेश्वर माऊलींचं अजरामर पसायदान महाराष्ट्रामध्ये आहे, तसं शिवराज्याभिषेकाचं गुणगान करणार आनंदवन भुवनी हे 59 ओव्यांचं अजरामर काव्य समर्थ रामदासांनी निर्माण केलं. या काव्याला खरोखर तोड महाराजांच्यावर इतकं लेखन झालं, पण सेतू माधवराव पगडी यांनी 2च वाक्य लिहून ठेवले. महाराजांच्यावर इतकं लेखन झालं तरी महाराजांचं चरित्र सार्थ जर कोणी गायले असेल ते समर्थ रामदासांनी गायले. निश्चयाचा महामेरू बळुतजनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी, आचार विचारशील धर्मशील ज्ञानशील सर्वज्ञ सपणे सुशील सकळा ठाई. गजपती हयपती नरपती गणपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. दंड राजकारण जाहले तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. हौदार संत महाराजांना म्हणतोय, प्रसंगाविना लिहिलं आपण मला क्षमा करा. महाराज इतके गहिवरले, मोरपण पिंगळे प्रधान सरदार आणि मोजके सरदार घेऊन महाराज दौडत दौडत निघाले. ते
ते चाफळला आले. चाफळच्या मागे शिंगणवाडी नावाची जागा आहे आणि तिथे समर्थांचा मुक्काम होता. छोटं मंदिर आहे हनुमंताचं, त्याला बाल मारुती म्हणतात. आणि त्या मंदिराच्या बाहेर पारावर समर्थ पद्मासन घालून बसलेले होते. शिवरायाने येऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. काय प्रसंग असेल महाराष्ट्रामधला. खऱ्या अर्थानं ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम झाला. आज महाराष्ट्रामध्ये अशी लाट आलेली आहे की समर्थ रामदासांचं नाव शिवचरित्रातून खड्यासारखं वगळतात. एका महापुरुषाने तर लिहून ठेवले की समर्थ रामदास नावाची कोणी व्यक्ती झालीच नाही. काल्पनिक व्यक्तिरेखा ती कोणीतरी रंगवून ठेवलेली आहे. इतकं महाराष्ट्राचं अधःपतन व्हावं. समर्थ रामदास आणि शिवरायांच्या अलौकिक कार्याला एक असं व्यापक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. आज इतिहासात अनेक नवीन धागे सापडत आहेत. महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली त्यावेळी परत येताना आज तेथे हिमाचल समर्थांनी 1100 मठ निर्माण केलेले होते. किती मदत केली असेल महंतांनी करा कल्पना. आणि आमचे करंट लोक असं लिहितात की समर्थ रामदास नावाची व्यक्तीच होती रे. तुकाराम म्हणतात ते खरंच आहे. आमचे बा काय गेले ज्याचे त्याने नुकसान केले. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्व शिरोधार्य न करता बेफाटपणे तुम्ही वाटेल ती विधानं करता. असा खोटा इतिहास प्रस्तुत करायचा प्रयत्न करता. समर्थांचा आनंद गगनात मावलेला नव्हता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर आनंदवन भुवने हे स्फुट 19 ओव्यांचं त्यांच्या हातून निर्माण झालं. प्रयत्न, प्रत्यय, प्रबोध, पराक्रम आणि पुरुषार्थ या पंचसूत्रीवर समर्थांचं तत्वज्ञान उभं आहे. आणि महाराजांनी असा पुरुषार्थ गाजवलेला आहे की त्यांच्या तुलनेमध्ये दुसरा कोण घालावा सांगा. महाराजांच्या कालखंडामध्ये एक काव्य असं प्रसिद्ध झालेलं होतं. सरितपतीचे जलमोजवेना, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वानर साहवेना, तैसा शिवाजी नृपजिंकवेना. सरितपती म्हणजे सागर, सरिता म्हणजे नदी, तिचा पती म्हणजे सागर. त्याचं जल कोण मोजणार. इतका अथांग जल आहे. माध्यान्नीचा भास्कर, चंड भास्कर नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्याच्याकडे कोण पाहणार. मुठीत वैश्वानर साहवेना, मुठीमध्ये अग्निगती कोणी घेऊ शकतो का. शक्य नाही. तैसा शिवाजी नृपजिंकवेना. 5 पाकशह्या पालख्या घातल्या, दिल्लीकरांना धाक घातला आणि उगाच का गागा भट्ट आले काशीहून, सर्वोच्च विद्यापीठ या भारतवर्षाचं. आणि तिथून गागा भट्टाने येऊन महाराजांचा राज्याभिषेक संपन्न केला. ही प्रेरणा कोणाची होती राज्याभिषेकाची. आजवर पुष्कळ लेखन झालेलं आहे. कुणी म्हणतं की बाळाजी विश्वनाथ, बाळाजी अवजी चिटणीस यांची ती कल्पना होती. काही जण म्हणतात जिजाऊ आऊसाहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना आहे. काही जणांनी लिहून ठेवले की स्वतः शिवरायांच्याच मनामध्ये ही कल्पना आली. पण हे होणं शक्य नाही. आता एक भट्टवंश काव्यम या नावाचं एक नवीन संस्कृत मधलं काव्य सापडलेलं आहे. ज्याचा उल्लेख जसं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र शिवशाहिरांचं अत्यंत लोकप्रिय आहे, तसं वराडच्या बाजूला एक शिवशाहीर होऊन गेले आहेत अजून ते. त्यांचं नाव विजयराव देशमुख. त्यांनी द्विखंडात्मक शिवचरित्र लिहिले आणि त्यात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे भट्टवंश काव्याचा.
भट्टवंश म्हणजे गागा भट्टांच्या वंशाचं काव्य आहे ते. आणि त्यात त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की समर्थ रामदासांच्या आदेशावरून गागा भट्ट महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवरायांना राज्याभिषेक केला. स्पष्ट संस्कृत भाषेमध्ये उल्लेख आहे. समर्थ आम्हाला सांगतात, कष्टलो देवा पुरे संसार झाला, देह त्यागासी येणे हो आनंद वन भुवना. त्रिविध तापाचे इतके चटके महाराष्ट्राला बसलेले होते, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापाचं वर्णन दासबोधामध्ये केले. काय छळले आक्रमकाने, बहामनी सुलतानांनी केलेले अत्याचार वाचवत नाही, इतके भयान आहेत ते. काय सांगायचं आपल्याला, भयान भयान. या सगळ्यांना पालथ घातलेले. देह त्यागासी येणे म्हणजे स्वराज्यासाठी तनू टाकण्यासाठी यायचे, स्वराज्यासाठी देहत्याग करण्यासाठी जन्माला यायचे. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. खरंच आहे, स्वराज्यासाठी मरण, तुझं साठी मरण ते जनन, तुझं विण जनन ते मरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले ते खरंच आहे. म्हणून तर आरती लिहिली, जयदेव जयदेव जय जय शिवराय, या अनन्य शरण आर्याताराय. लोकमान्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. 18 पगड जाती, 12 बलुतांना एकत्र आणलं महाराजांनी आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे राज्य व्हावे हे तो शिवाजी भोसलेंची इच्छा नव्हे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हा पुण्य पुरुष हो, हा पुण्यश्लोक, हा प्रातस्मरणीय राजा, ही तुळजा भवानीची इच्छा, ही पंढरपूरच्या पांडुरंगाची इच्छा की हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये निर्माण व्हावा. जन्मते सोसिले मोठे, उपाय बहुतांतरी, उपाय धाडिले देवे आनंदवन भुवनी. या त्रिविध तापावर मात करायचा कोणता उपाय आहे? समर्थाने किती खुबीने लिहिले बघा. उपाय धाडिले देवे, तो उपाय म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होत असे, हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी. स्वप्न बघावीत अशी पहावीत. स्वप्न बघावत स्वराज्याचं, स्वप्न बघावत रामराज्याचं, स्वप्न पहावत सुराज्याचं, स्वप्न पहावत हिंदवी स्वराज्याचं. समर्थाने ते पाहिलं आणि याची देही याची डोळा मूर्त झालेलेही पाहिले. किती भाग्यवंत आहे. महाराजांना सगळे संत अत्यंत प्रिय होते आणि महाराज त्यांच्या चरणी नित्य अतिशय विनम्र असत. तुकोबांच्या चरणाशी शिवरायांची अत्यंतिक श्रद्धा होती. पण तुकोबांनी ज्या वेळेला देह ठेवला त्यावेळेला शिवाजी महाराज किती वर्षांचे होते माहिती आहे का आपल्याला? शिवराय त्यावेळेला केवळ 19 वर्षांचे होते. 41व्या वर्षी तुकोबारायांनी देह ठेवला त्यावेळेला महाराजांचं वय 19 वर्षांचं होतं आणि स्वराज्याला केवळ प्रारंभ झालेला होता. त्या महाराजांचा प्रतिपचंद्र रेखेवर चढता मारता सोनेरी आलेख, सोनेला सुगंध यावा असा आलेख जर कोणी पाहिला असेल तर तो समर्थ रामदासांनी पाहिलेला आहे. प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते हे समर्थ बोलून गेलेले आणि समर्थांनी पत्र लिहिलेलं होतं. अशा खुबीने लिहिलेलं होतं की त्यातल्या प्रत्येक चरणातलं पहिलं अक्षर घेतलं तर त्याचा मजकूर व्हायचा विजापूरचा सरदार निघाला आहे. एकांतात विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा. किती खुबीनं म्हणजे राजकारण उदंड करावे परी कळोच नेदावे. 11 काय 11 कळेची ना सांकेतिक भाषा समर्थांनी इतकी पत्र लिहिलेली आहे. इशाऱ्याचे बोलू नये, बोलायाचे सांगू नये, सांगायाचे लिहू नये जबाबीने. केवढं सावधपणे याच्यामध्ये बघा की इशाऱ्याचं बोलायचं नसतं, बोलायचं 4 चौघात सांगायचं नसतं
आणि जे असं गुप्त आहे ते कागदावर कधी उतरवायचं नसतं. सांगायचे बोलू नये आणि लिहूही नये. कसे संदेश जात असतील समर्थांकडून शिवरायांना आणि शिवरायांच्याकडून समर्थांना सुद्धा. समर्थ सांगताय स्वधर्माआड जे विघ्ने ते सर्वत्र उठिली. समर्थांचे शब्द समर्थांचेच. लाटिली कुटिली तेरे दापिली कापिली बहु ठेचून काढली. आपल्याला उदाहरण सांगतो की कशी माणसं भारून गेली होती शिवरायांच्या कर्तृत्वात. अरे हा तर साक्षात शिवाचा अवतार अशी धारणा होती प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये. दिलेर खान पठाण 32,000 फौज घेऊन आला होता पठाणांची. आणि त्याला महाराष्ट्रामधल्या आपल्या एका पराक्रमी सरदाराने अडवलं. त्याचं नाव रामाजी पांगेरे. त्याला पांगेरा म्हणत असत. आणि त्यांनी आपल्या सैनिकांसमोर सांगितलं निदान करणे. कोणी ते बोला. निदान करणे याचा अर्थ मारायचं तरी नाहीतर मरायचं तरी. काय सिंहाचं काळीच पाहिजे करा कल्पना मनाची. 32,000 पठाण समोर उभे आणि 700-800ची फौज आहे. फक्त मराठी किती होते 700-800. आणि रामाजी पांगेरा म्हणतोय निदान करणे आणि 800च्या 800 मावळे उभे राहिले. इतकं घनघोर युद्ध 5-6 तास झालं. एकेका मावळ्याने 100 पठाण कापून काढले. आणि इतिहासात नोंद आहे की दाऊद खान पठाण उरलेले सगळे पठाण घेऊन पळून गेला. काय हो या भीम पराक्रमाला काही सीमा आहे का मला सांगा. कोणती चेतना आहे, कोणती प्रेरणा आहे, कोणतं संजीवन आहे हे हिंदवी स्वराज्याचं आहे. विघ्नांच्या उठिल्या फौजा भीम त्यावरी लोटला. पडली चेडिली रागवे रडबिली बडबिली तुडबिली बळे. मऊ असं गुळमुळीत काही समर्थांच्या ह्याच्यात नाही. धटासे आणावा थट उद्धटासे उद्धट खटासे खटनट अवश्य योजावा. भीम या एका शब्दाने समर्थाने काय सांगितले ही आमची स्वराज्य शक्ती आहे. खवळले लोकदेवाचे मुख्य देवची उठला. कळेना काय रे होते आनंदवन भुवनी. खवळले लोकदेवाचे. राक्षसांचे अत्याचार फार झाले. आता सज्जनांचं परित्राण व्हायला पाहिजे. आता दुर्जन मारले गेले पाहिजे. सज्जनांकरवी ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे सज्जनांकरवी आपल्या स्वधर्माची भगवी पताका गुढी या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचवली गेली पाहिजे. गेली नाचवली. असं अद्भुत कार्य समर्थ शिवरायांनी करून दाखवलं. खवळले लोकदेवाचे मुख्य देवची उठला. हा तो आमचा देव. हा प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार. त्यावेळच्या पोवड्यातल्या अनेकांनी म्हटलेले हा कृष्णाचा अवतार. स्वराज्याचा डाव मांडणं काही सोपं होतं का. म्हणून परदेशच्या लोकांना वाटतं की शिवरायाचं चरित्र आपण वाचतोय म्हणजे एखादी कादंबरी वाचतोय. कोणाच्या चरित्रात इतके अत्याद्भुत प्रसंग आहेत सांगा. मग ते प्रतापगडचं युद्ध असो, पुरंदरचं युद्ध असतो फतेखानाबरोबर केलेलं. त्यावेळेला तर आऊसाहेबांचं मंगळसूत्रच त्या विजापूरच्या बादशाच्या हातामध्ये होतं. शहाजीराजे भोसले तिथे कारागृहामध्ये बंदीखान्यात पडलेले होते. बोल तुला काय पाहिजे सौभाग्य का स्वराज्य म्हणून जणू त्या विजापूरच्या आदिलशहाने प्रश्न केलेला होता आऊसाहेबाला. आणि एक क्षण असा आला महाराज उठले बस आता एकच निश्चय स्वराज्य. आणि महाराजांनी फतेखानाला इतका झोडपला पुरंदरच्या पायथ्याशी विचारू नका. पार पिटाळून लावला त्याला पुन्हा विजापुराकडे. आणि चातुर्यानं आपल्या तीर्थरूपांची मुक्तता केली. हा पुण्यश्लोक राजा. असामान्य की कोणत्या शब्दामध्ये याचं गुणगान करा. म्हणून
समर्थ आम्हाला सांगतात, अनेक वाद्यती वाज ध्वनिकल्लोळ उठिला, छबीने डोलती ढाला, छबीने डोलती ढाला आनंदवन भुवनी. पूर्वी माहितीये का, महाराज त्या हत्तीवर बसून जगदीश्वराच्या दर्शनाला गेलेले होते राज्याभिषेकानंतर. आणि तो जो छबिल्याचा हत्ती असायचा त्याला दोन्ही बाजूला मोठ्या घंटा लागलेल्या असतात आणि तो झुलत झुलत चालला. ढण 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 असे आवाज यायचे त्या घंटांचे आणि सगळा गड निनादून जात असत. त्या हत्तीवर आघात होऊ नये त्याच्या सोंडेला पुढून चिलखत घातलेलं असायचं, त्याला ढाल म्हणत असत. आणि ती हत्ती नसे बहुधा म्हणून तिचं नाव भवानी असे. त्याच्यावरून त्या हत्तीने ना म्हणायचे ढालगज भवानी. आता कोणाला म्हणतात ढालगज भवानी असं तिचं नाव होतं. आणि म्हणून छबीने डोलती ढाला आनंदवन भुवनी, कल्पांत मांडला मोठा म्लेंछ दैत्य बुडावया. काय समर्थ सांगतायत बघा, म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. 303 वर्ष महाराष्ट्रामध्ये फक्त अमावस्या होती बस. सगळीकडे अंधार. कुणी यावं आमच्या मुलीबाळींना माता भगिनींना उचलून घेऊन जावं, त्यांच्या बलात्कार करावेत. इतिहासामध्ये एक नोंद अशी आहे की बलात्कार केलेल्या स्त्रियांचे ओठ शिवत असत. कशी जगत असेल प्रजा. आज इतिहासात वाचलं तरी संताप संताप होत. ओठ शिवत असत आणि त्यांना काही अन्न दिवसात देण्यापुरते ते टाके काढले जात असत. काय केलं असेल? कुणी विहिरी जवळ केले आणि त्याच्यामध्ये आपले प्राण अर्पण केले, कुणी नदीच्या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलं, कुणी गळफास लावले. अशा माता भगिनी किती मेल्या, किती विकल्या गेल्या, किती गुजरेली ब्राह्मणी भ्रष्ट गेल्या, किती शामुखी जहाजे फाक गेल्या, किती एक देशांतरी त्या विकेल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या. समर्थांनी तर याची देही याची डोळा पायी परिक्रमा करून सगळा भारत पाहिलेला होता. त्यांच्या डोळ्यापुढचं हे चित्र होतं. 5 घोडेस्वार आले तर आमची 1000 माणसं पळून जायची हिंमतच उरली नव्हती. पराक्रम मेलेला होता, पुरुषार्थ मेलेला होता, मनगट पिचलेली होती. अशा वेळेला स्वराज्याचं चिंतन करणं ही काय थट्टा आहे? काय अद्भुत घडलं, जरा आपल्या मनाशी कल्पना करा. शहाजी राजांचे सख्खे चुलत भाऊ, त्यांचं नाव खेडोजीराजे भोसले. या खेडोजीराजे भोसलेंची म्हणजे एका तालेवार सरदारांची पत्नी, अंगावर अनंत दागिने घातलेले, सकल सौभाग्य संपन्न असलेली, गोदावरी नदीवर स्नानाला आलेली होती. आणि त्यावेळेला औरंगजेबाचा एक सरदार महाबत खान तिथे आला आणि त्यांनी त्या खेडोजी राजांच्या पत्नीला पळवून नेलं. इतिहासात नोंद आहे की गोदावरीची जीभ कोरडी झाली म्हणे. कशी जगत असेल प्रजा? एका तालेवार सरदाराच्या पत्नीला कुणी येतो सरदार आणि उचलून देतो मुसलमान. आमची प्रजा कशी जगत असेल? शेवटी शहाजीराजांनी रदबदली करून अपरंपार पैसे देऊन आपल्या वहिनीची सुटका करून घेतली. सामान्य स्त्रियांचं काय होत असेल? अरबस्तानमध्ये गुलाम म्हणून विकलं जात असेल. काय हाल होतीस? उरलेलं जीवन त्यांच्या वाट्याला काय येत असेल सांगा. म्हणून राजियाला 16 सुवासिनी आणि 16 कुमारिकांनी ओवाळलं तर राज्याभिषेकानंतर. अर्थ लक्षात आला आपल्या? राजा, तुझ्यामुळे आम्ही आता आमची सौभाग्य लेणी वज्र चुडेबंदी झाली.
आता कोण आमच्याकडे वाकड्या नजरेने बघतो पाहूया. आता कुमारिका सुखावल्या, सुखरूप झाल्या. स्वराज्य म्हणजे ममतेचं राज्य, समतेचं राज्य. नवे नवे माहेरच अवतीर्ण झालं स्त्रियांचं या महाराष्ट्रामध्ये. म्हणून समर्थांनी अत्यानंदानं लिहून ठेवलेलं आहे, बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले. मला सांगा, शिवरायांच्या कालखंडामध्ये राष्ट्रामध्ये किती संत असतील? असं लिहिणारा एकच संत महाराष्ट्रामध्ये झाला. आपल्या महाराष्ट्रीय मराठी माणसांना केवढा गौरव वाटला पाहिजे की अरे असा संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो जाहला आनंदवन भुवनी. असं आनंदवन भुवन, ते स्वप्न आनंदवन भुवनाचं याची देही याची डोळा मूर्त सत्य झालेलं समर्थाने पाहिलं. केवढा आनंद! शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य आले, आता आनंदवन आले. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. स्वराज्य निर्माण करायला किती मनुष्यबळ, किती अर्थबळ लागले असेल सांगा मला. हे कुठून निर्माण करायचं सगळं? हे जो निर्माण करतो तोच युगपुरुष असतो. आणि समर्थानं याची पूर्ण जाणीव आहे. समर्थांनी काय लिहून ठेवले पहा, येथून वाढला धर्म. समर्थ म्हणतात, येथून वाढला धर्म रमा धर्म समागमे. धर्म वाढायला सुद्धा रमा म्हणजे लक्ष्मी लागते, त्याशिवाय धर्म वाढत नाही. व्यवहारातलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की पब काढायलाही पैसेच लागतात आणि रामाचं मंदिर बांधायला सुद्धा पैसेच लागतात. या देवाने बदल केला तर किती चांगलं होईल ना, पण होत नाही. दोन्हीला धनच लागतं. धनाशिवाय स्वराज्य साधत नाही. म्हणून येथून वाढला धर्म रमा धर्म समागमे. संतोष मांडला मोठा आनंदवन भुवनी. मी बाळाजी अवजींचा मगाशी उल्लेख केला. बाळाजी अवजी चिटणीस, परंपरेने चिटणीशी महाराजांनी त्याला दिलेली होती. आणि बाळाजी अवजी म्हणजे लेखणीचे कलम बहादर. अशी पत्र लिहायचं खरडा की महाराजांचा तो जणू एक खांबी तंबू होऊन गेलेला होता. इतकी दूरदृष्टी. पण या बाळाजीचे वडील अवजी हरी यांना कुठे कामाला झुंपलेलं होतं, जंजिऱ्याचा जो सिद्धी होता त्या मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यावर. आता पहा की त्या सिद्धीची चाकरी अवजी हरी करत असत. आणि एके दिवशी त्या सिद्धीच्या मनामध्ये आला, हा ब्रह्मन हरामखोर पकडायला पकडला. आणि कसं मारले माहितीये बाळाजी अवजी हरीनं? त्यांना चुन्याच्या पोत्यामध्ये कोंबलं, ते पोतं वरून शिवलं आणि ते पोतं आत अवजी हरी आहेत ते खाडीच्या पाण्यामध्ये टाकलं. आत पाणी आल्यावर मनुष्य गुदमरून मारणार नाही तर उघड आहे. पण त्या चुन्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर तो चुना उकळायला लागतो. पाण्यात तर गुदमरून मेलेच अवजी हरी. सगळी सळती निघाली देवाची, जळून गेलं तर हे सगळं. आणि मग बाळाजी, त्याची दोन्ही भावंड आणि त्यांची आई याला सिद्धीच्या एका प्रतिनिधीने पकडलं आणि तो त्याला अर्गस्थानकडे घेऊन निघाला. ईश्वराची इच्छा असेल तर माणसं वाचतात. बाळाजी वाचले. सागरावर प्रचंड एकदम वादळ झालं आणि नाईलाजानं त्या हापशाला
राजापूरला जाऊन थांबवलं. राजापूरला त्यांनी नांगर टाकलं, त्याचं जलयान तिथे थांबलं. आणि मग बाळाजीच्या आईला धीर आला थोडा. तिने त्या हापशाला अगदी कळकळीने विनंती केली, बाबा रे आम्हाला कुठेतरी विकणार आहेस, आमच्या मुलखात विक, तिकडे लांबवरी विकू नकोस. त्या हापशाला पैसे हवे होते आणि त्यांनी राजापूरमध्ये लिलाव मांडला. बोला 1 वार 2 वार 3 वार ही 3 मुलं त्यांची आई पावरावर उभं करून आमच्याच राष्ट्रात आमच्याच मुलाबाळांचा आमच्याच माता भगिनींचा लिलाव आलेले आक्रमक मांडत होते. ब्रिटिशांनी तर इतके अत्याचार या राष्ट्रावर केलेले आहेत. स्वतंत्र ग्रंथावर ग्रंथ निर्माण करावे लागतील. शिवरायांनी त्यांना बरोबर ओळखलेलं होतं. ते म्हणायचे ब्रिटिश युरोपियन्स कसे गोचिड्यांसारखे गायीच्या आचळावर बसतील. महाराजांच्या पत्रात वाक्य आहे, गायीच्या आचळावर बसतील पण दूध पिणार नाहीत, रक्तच पितील. इतकं बरोबर महाराजांनी ओळखलेलं होतं ना सर्वांना. तेव्हा त्या हापशाने लिलाव ओढला आणि राजापूर मधली भीत सगळी माणसं गोळा झाली. कुणी लिलावात रक्कम लावते आणि हापशी म्हणते बोला अजून रक्कम वाढवा. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये एक मनुष्य असा चालत निघाला तर त्यांनी पाहिलं समोरचं दृश्य, तो धसकला आणि त्यांनी आपल्या बरोबरच्या कारभाराला सांगितलं पटकन घरी जा, 10,000 मुद्रांची थैली घेऊन ये. तो कारभारी धावला, त्याने 10,000 मुद्रा आणल्या आणि त्याने त्या सगळ्या हापशा पुढे ठेवल्या, सांगितलं आम्ही विकत घेतले. आणि त्यांनी खून केली त्या 3 मुलांना आणि त्या स्त्रीला. काही बोलायचं नाही, फक्त माझ्या मागून यायचं. सगळे त्यांच्या त्या गृहस्थाच्या मागून निघाले. एक प्रचंड वाडा होता राजपुरामध्ये, राजापुरात. त्याचं दार उघडलं गेलं, ही सगळी मंडळी आत गेली. आत गेल्याबरोबर बाळाजी अवजींच्या आईनं त्या गृहस्थांना मिठी मारली, गळ्यात हात घातले आणि ढसढसा रडलेले, कारण त्यांचा तो सख्खा भाऊ होता. शंकराजी नारायण म्हणून त्यांचे सख्खे बंधू होते. त्यांनी आपल्या बहिणीला भाच्याला विकत घेतलं वासराला. कशी जगत असेल प्रजा, म्हणून बुडाले सर्व ही पापी आनंदवन भुवमान मध्ये. असे जे लिलाव मांडतात, अशी जी गुलामगिरी आणतात, त्या सगळ्यांना आमच्या शिवरायांनी ठेचून काढलेलं आहे. यापुढे हे प्रकार स्वराज्यामध्ये बंद. पुण्याजवळ असलेल्या रांझ्याच्या पाटलानं बदामल केला. म्हणून त्यावेळेला महाराज 15 वर्षांचे होते. काय आज्ञा दिली माहितीये? सौदंड करायचा. गोतासमोर सगळे समोर आणलं, पुरावे साक्षी झाले आणि त्याचं पाप सिद्ध झालं. बाबाजी भिकाजी गुजर पाटील असा मस्तवाल होता, एका विधवेवर बलात्कार केला. महाराजांनी त्याचा सौदंड केला. गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडले, तर कोपरापासून दोन्ही हात तोडले. कुणाची हिंमत आहे वेडवाकडे प्रकार कोणी स्वराज्यात करेल? 15 वर्षांचे होते शिवराय. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे रघुनाथाचे. केवढं महाराष्ट्राचं भाग्य आहे की असा युगपुरुष महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण व्हावा. पुणे समर्थ सांगतात, इतकं खणखणीत दुसऱ्या कोणीही लिहिलं नाही आणि सांगितलं नाही. बुडाला औरंग्या पापी लेंच संवार राहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. आणि आज आमच्या अनेक माणसांना इतका गहिवर येतो की नको तिथे जाऊन त्या चादरी पांघरतात.
काय करताय तुम्ही? हिंदू लक्षात ठेवा, संक्रमण कालखंडातून जात आहे. हिंदू जर एक म्हटले नाही, हिंदूंना एकमेव राष्ट्र आहे भारत, हिंदुस्थान. जगात अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, अनेक मुसलमान राष्ट्र आहेत, हिंदूंना एकच राष्ट्र आहे भारत, हिंदुस्थान आपला. बाकी कुठेही नाही. त्याला जपा, संघटित व्हा, एकत्र या, हिंदूंचं बळ वाढवा. महाराजांनी काय केलं सांगा? आणि आज नुसती जातीपातीची भांडण. हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा. महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, 12 बलुट एकत्र आणली. ज्याची जशी गुणवत्ता तसं काम दिलं त्याला. मुरारबाजी देशपांडे पुरंदरला लढले. आश्चर्य आलं, त्या औरंगजेबाच्या प्रतिनिधीचं बोट आश्चर्याने तोंडात गेलेलं होतं. मुरारबाजीचा पराक्रम बघून तोही थक्क झालेला होता. पण मुरारबाजी पुरंदरचे किल्लेदार नव्हते, लक्षात ठेवा. आपल्याला ऐकूनही आश्चर्य वाटेल, पुरंदरचा किल्लेदार एक महार होता. आणि मुरारबाजी असं नाही म्हणाले महाराच्या हाताखाली मी नाही काम करणार म्हणून. ज्याची जशी गुणवत्ता, योग्यता, तसं त्याला स्थान मिळेल. एक एक मनुष्य, एक एक रत्न उचललेलं आहे महाराजांनी. आणि जशी गुणवत्ता तसं त्याला कामाला लावलेलं आहे. आणि स्वराज्य द्रोह अजिबात खपून घेतला नाही कुणाकडून सुद्धा. बुडाला औरंग्या पापी लेंच संहार झाला. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवने. बालाजी औजींनी आपली कथा महाराजांना कळवलेली होती सगळी पत्रातून. आणि ते मोत्यासारखा अक्षर पाहिल्यावर महाराजांनी त्याला उचललं. अरे काय मोत्यासारखा, बोलावून या, कोण आहे हा मुलगा? आज म्हणतात त्याला ते की बडवायला यायला पाहिजे तर घेतो, नाहीतर नाही. महाराजांनी मोत्यासारखी माणसं उचलली आणि घडवली. स्वराज्य उदास निर्माण होत नाही. बुडाले भेदवाही ते नष्ट चांडाळ पातकी. पाडिले पाडिले देवे आनंदवन भुवने. अहो, ज्या वेळेला शिवजयंती उत्सव सुरू झाला आणि पहिली मिरवणूक पुण्यामध्ये निघाली, टिळक रडले, ते गळगा गंगा यमुना निघाले डोळ्यातून. आणि म्हणाले याच्यासाठी केलं होतं अट्टास. सगळे 18 पगड जातील, 12 बलुत, अवघा हिंदू एक. हिंदूंची शक्ती एकवटण्यासाठी त्याने उत्सव सुरू केलेले आहेत. गणेशोत्सव असो, शिवजयंती उत्सव असो. केवढी उदात्त भावना टिळकांच्या मनामध्ये होती. ज्यांना शिवराय कळले, ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळला, असे 2 लोकोत्तर नेते आपल्या महाराष्ट्रात झाले. तेवढं भाग्य आहे. एक लोकमान्य टिळक आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर. शिवराय मला कळले. शिवरायासारखंच काम आरंभले सावरकरांनी. म्हणून असफ अलींनी एक वाक्य लिहून ठेवलं. ते काँग्रेसचे कट्टर पुरस्कर्ते, पण त्यांनी लिहून ठेवलं, सावरकर इज नन एल्स बट शिवाजी रिबॉर्न. सावरकर आधी कोणी नाहीये, शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्माला आलेले हे असफ अलींनी लिहून ठेवलेले आहे. म्हणून महाराजांचे चरित्र स्तुती गावी नारायणाची, करुणे नराची असं म्हणणाऱ्या समर्थ रामदासांनी शिवरायांची इतकी स्तुती केली. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून शिवराय कोण होते सांगा? प्रत्यक्ष विष्णूचा होता, शिवाचा होता. अनेक दुष्टांचं महाराजांनी पानिपत्य केलं. गळाले, पळाले, मेले, झाले देशधडी पुढे. निर्मळ जाहाली पृथ्वी आनंदवन भुवनी.
गळाले पळाले मेले, कोणाला पळवून लावलं, कोणाला ठोकलं, कोणाचं पारिपत्य करून वध केला. हे कळत असताना हिंदू धर्माची श्रेष्ठता महाराजांनी त्याला कुठेही धक्का लावला नाही. किती आज खोटा प्रचार करतात की महाराज म्हणजे सर्व धर्म समभागी होते. अरे सहिष्णुता म्हणजे सर्व धर्म समभाव नव्हे. महाराज सहिष्णू होते आणि महाराज जयिष्णू सुद्धा होते. सहिष्णुता म्हणजे भक्ती झाली, जयिष्णुता म्हणजे शक्ती. भक्तीला शक्तीचं कवच पाहिजे, शक्तीला भक्तीचं अंतःकरण पाहिजे. म्हणून महाराष्ट्राला दोन्ही लागतात, धारकरी लागतो आणि वारकरी लागतो. म्हणून महाराष्ट्र संस्कृती धन्य आहे, कृतार्थ आहे. शक्ती भक्ती हातात हात घालून चाललेली आहे इथे. बहुवसवत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश आहे. खरंच आहे. गगनभेदी जिथे गिरी उभे त्याला काय होणार या महाराष्ट्राला. असे गडकोट, असे किल्ले, असे किनारी किल्ले, असे सागरी किल्ले, काय महाराजांची दूरदृष्टी असावी. अहो पहिलं नौदल निर्माण केले या राजाने. ब्रिटिशांना ठोकलं, फ्रेंचांना ठोकलं, सिद्धीला ठोकलं, अनेक वेळेला शत्रूंचा पराभव केला. खांदेरी उंदेरीची लढाई इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. महाराजांनी केवढं कर्तृत्व गाजवलं. यो खांदेरी यो उंदेरी नारळ फुटलं. या दर्याचं देव हे माझं, झालं शिवबा आमचं राज. हा राजा नौदलाचा इतका द्रष्टा महापुरुष, असं सैन्य निर्माण केलं, असे गडकोट, लक्ष लक्ष पायदळ, लक्ष लक्ष घोडदळ. त्या सामर्थ्यावर पहिलं मोठं युद्ध जिंकलं ते साल्हेरचं जिंकलेलं होतं. उघड्या मैदानात आपण शत्रूला जोडतो आणि त्यावेळेला पहिला धसका बसला औरंगजेबाला. बाप रे, हे काही भयंकर घडते. उघड्या मैदानात शिवरायाने आपल्याला झोडपलेले आहे. कशी माणसं पेरली असतील, कशी उगवली असतील. म्हणून तर शत्रूचं पारिपत्य करताना पळाले, गळाले, मेले, झाले देशदरी पुढे. निर्मळ जाहाली पृथ्वी, आनंदवन भुवनी. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया. मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंद वनभुवने. मग काय स्नान संध्या करत नव्हते, करत होते पण चोरून करत होते. इकडे तिकडे कोणी नाही ना बाबा, आपल्यावर घालायला कोणी येत नाही ना, असं म्हणून पारतंत्र्यामधला धर्म चोरून आचरला जातो. तो धर्म कसला समजा. धर्म तो ज्याला स्वातंत्र्याचं अधिष्ठान असतं. महाराज यांनी धर्माची चौकटी सांभाळली, पण त्याला धर्माच्या चौकटीला कधी धक्का लावला नाही. पण महाराज खरे क्रांतिकारक. म्हणून मी म्हटलं ना, धर्मस्थापनेचं जर की ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार. देणे रघुनाथाचे, देणे ईश्वराचे. विवेकी दक्ष जो कोणी, पुरुषार्थी धर्मरक्षको, अमूल्य जन्म हा देणे, वायाची दौडू नये. समर्थाने किती किती तुम्हाला मला शिकवलेलं आहे. समर्थ आग्रहाने सांगतात. म्हणून पुढे ते म्हणतात, आता बघा या सगळ्याला समर्थाने अधिष्ठान कशाचं दिलेलं आहे. राम वरदायिनी माता, गर्द घेऊन उठली, मर्दिले पूर्वीचे पापी, आनंदवन भुवनी. महाराजांच्या भवानीमध्ये साक्षात भवानी माता होती म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. या आदिशक्ती तुझ्या भवानीनं असं सामर्थ्य महाराजांना प्रदान केलेलं होतं. जिथे जाशील तिथे यशच.
यश प्रसन्न शिवाला जिथे जाईल तिथे तुळजा भवानीचा अधिष्ठान आहे. म्हणून समर्थांनी 3 दैवत दिली आपल्याला. एक तुळजा भवानी, दुसरं प्रभू रामचंद्र, ज्याच्या कोदंडाच्या टणकाराआधी रावणाचं कुळ खंडून काढलं गेलं. प्रभू रामचंद्र काय लंकेच्या द्वारात जाऊन बसले काही उपोषणाला. दे बाबा सीता परत, काहीतरी कर, कसंही कर तो 70 दिवसांचा तर 100 दिवसाचा उपवास करू. दुष्टांचं पारिपत्य सावरकर बरोबर म्हणत असत की ते चक्र फिरवून काढलेल्या स्वतःच्या धाग्याने नव्हे, तलवारीच्या टोकानं राष्ट्राच्या सीमारेषा निश्चित होतात. दुबळ्यांच्या क्षमेला कोण विचारतं? क्षमा करावी सशक्त असतात त्याने. राम वरदायिनी माता गर्द घेऊन उठली, मर्दिले पूर्वीचे पापी आनंद वन भुवनी. त्या सौदंडा केलेल्या त्या पाटलाचं उदाहरण असून सुद्धा एका माणसाने तसंच पाप पुन्हा ज्यावेळेला केलं त्या महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढले, हातापायात बेड्या घातल्या आणि उरलेलं मरेपर्यंत त्याला एकच काम दिलं, डोक्यावरून किल्ला बांधण्याचे धोंडे व्हायचं. कितीदा पड ठेचका, डोळे नाहीये, कडेवरून खाली पडलास तरी चालेल. इथे अशा पापाला क्षमा नाही. माता भगिनींचा सन्मान जिथे होतो ते स्वराज्य, जिथे सज्जनांचा गौरव होतो ते स्वराज्य, जिथे दुर्जनांचा आनंद होत ते स्वराज्य, जिथे सधर्माचा आत्मगौरव मनात जातो ते स्वराज्य, जिथे जीवनमूल्य अंतःकरणात उचंबळून येतात ते स्वराज्य, जिथे राष्ट्रभक्तीचा ध्वज आपल्या खांद्यावर नित्य असतं ते स्वराज्य, जिथे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान घेऊन प्रत्येक मनुष्य चालतो ते स्वराज्य. रामचंद्रांचं रामराज्य आणि हिंदवी स्वराज्य वेगळं नाहीच. आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रत्यक्ष चालली राया मूळ माया समागमे. ती मूळ माया म्हणजे तुळजा भवानी. नष्ट चांडाळ ते खाया आनंद वन भवानी. तिने अनेक दुष्टांचा ग्रास करून टाकलाय, घास घेऊन टाकले. भक्तांशी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. अभिवचन आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही त्रिविध कामगिरी आहे. सज्जनांचं परित्रण, दुष्टांचं हनन आणि सद्धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना. महाराज एका मुलाने मला खडचट प्रश्न विचारला होता. तो म्हणाला तुमच्या धर्माला सारखी ग्लानी कशी येते? तुम्हालाही कोणीतरी विचारत असेल ना केव्हा तरी. त्याला म्हटलं संस्कृती येत नसलं की असं होतं. तो म्हणाला म्हणजे काय? त्याला म्हटलं यदा यदा ही धर्मस्य, धर्माय नव्हे, धर्माय म्हटलं की धर्माला ग्लानी, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी म्हटलं तुमच्यासारख्या नाही येते. धर्माला कधी ग्लानी येत नाही. ती ग्लानी जावी म्हणून पुन्हा अवतार घ्यायला लागतो आणि पुन्हा त्रिविध कामगिरी करावी लागते. धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी येते, लक्षात ठेवा. धर्माला कधी ग्लानी येत नाही. धर्म निखळ आहे, धर्म वैभवशाली आहे, धर्म स्वतेज असलेला आहे. म्हणून समर्थ म्हणताय नष्ट चांडाळ ते खाया. तुळजा भवानीच प्रकट झाली आनंद वन भुवनामध्ये. भक्तांशी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. भक्तांशी दिधले सर्वे आनंद वन भुवने.
मला सांगा, जो जे वांछील ते तो ते लाभो आणि भक्तांशी दिधले सर्वे, दोन्हीमध्ये काय भेद आहे? एकाने अतिशय मार्गवान आणि हळुवारपणे सांगितलं की जणू कमळाचं पान असावं आणि त्याच्यावर पदस्पर्श सुद्धा होऊ नये म्हणून भुंगा केवळ वरच भुंगावत राहतो, आपल्या पायानं सुद्धा त्याला इजा होऊ नये इतकं माऊलींचं अंतःकरण कोमल, म्हणून त्यांनी कोमलपणे सांगितलं, जो जे वांछील तो ते लावू. आणि समर्थ सांगतात, नष्ट चांडाळ खाया आमची तुळजा भवानी आली आणि भक्तांशी दिलेले सर्वे, दोन्हीचा भाव एकाच. सगळे संत एकमुखाने बोलतात असं लक्षात ठेवा, सगळ्यांचा भाव एकाच. जे जे भेटे भूत ते ते मानिशे भगवंत, माऊली म्हणाले. अवघा विठ्ठल मिया देखीला असं नामदेव महाराज म्हणाले. आणि त्यावरून कधी म्हणजे ते म्हणाले, पांडुरंगाचं दर्शन घेता घेता एक दिवशी माझ्या डोळ्याची बाहुलीच पांडुरंग झाली. आता कोणी कोणाला बघायचं? नाथाने म्हटलेलं एका जनार्दनी, सगळीकडे तोच ओतप्रोत म्हणून राहिलाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तुकोबा म्हणाले. आणि नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, समर्थ म्हणाले. सगळ्याचा अर्थ एक शब्द वेगळे. म्हणून जिथून हे आपल्या संतांचं जे विराट रूप प्रगट झालं त्याचा ध्वज डोलला शेवटी समर्थांच्या रूपात. स्वातंत्र्य पाहिलं, स्वराज्याचा भगवा ध्वज डोलताना पाहिला. बोल आनंदवन भवन म्हणजे केवळ हे स्वातंत्र्य स्वराज्य नाहीये, आरोग्य जाहली काय वैभवे सांडिली सीमा, सार सर्वस्व देवांचे आनंदवन भोगनी. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते, समर्थ म्हणतात. पण प्रवचन करायला खोकला कधी येऊ नये, बरं का? खरंच आहे. पण अखंड असं पायाला चक्र लावलेलं असलं की कधी असं धडक. आरोग्य जाहली काय वैभवे सांडिली सीमा, सार सर्वस्व देवांचे आनंदवन भोवनी. म्हणजे आपल्या लक्षात आलं का? आपल्या लक्षात आलं? सर्वे सुखिन संतु सर्वे संतु निरामया, ही जी प्रार्थना आहे त्याच जे मराठीकरण आहे, दुसरं काय? सर्वे संतु निरामय, सगळे आरोग्य संपन्न असू दे, स्वराज्यामध्ये आनंदवन भोवनाट्य आहे. देव सर्वस्व भक्तांचा, देव भक्त दुजे नसे. देवासी अवतार आणि भक्तासी संसार, दोही एकरूप एकपणे म्हणून तुकोबानी म्हटले. तेच समर्थ म्हणतात, देव भक्त दुजे नसे, सारखेच आहेत, काही भेद नाहीये. संदेह तुटला मोठा आनंदवन भुवनी. संदेह आमच्या मनातले तुटत नाही, संतांच्या मनाचे संदेह केव्हाच, म्हणून तर त्याला संत म्हणतात. ज्यांना निश्चयाचं समाधान आहे आणि संदेह पूर्ण केलेला आहे तोच संत असतो. देवभक्त एक झाले, मिळाले जीव सर्वही, संतोष पावले तेथे आनंदवन भुवनी. हा संतोष कशाचा आहे सांगा? हा वस्तूचा संतोष नाही. मला एखादी चांगली वस्तू मिळाली म्हणून मला आनंद झालाय असं नाही. मग हा आनंद कशाचा? अरे हे राष्ट्र निर्माण झाले याचा आनंद आहे. गोनी दांडेकरांनी सगळा शिवकाळ 5 कादंबऱ्या लिहून उभा केला. फार सुंदर. आपण कधी पन्हाळगड ते विशाळगड गेला आहात का? एकदा बाबासाहेब पुरंदरे, शिवशाही आणि अप्पासाहेब दांडेकर आणि त्यांची काही मंडळी ही सगळी गेलेली होती. पावसाळ्यात शिवराय आषाढी पौर्णिमेला पन्हाळगड सोडून बाहेर पडले ते वेळेतून. पौर्णिमेला कसे बाहेर पडले? धोधो पाऊस पडत होता, जरा व्यक्तींची ती प्रकाशने तसे गेले त्या पावसातून. आणि त्या पावनखिंडीच्या अलीकडे इतकं पाणी झालेलं होतं, त्यात दांडेकर बहुतेक वाहूनच जायचे. कसे नसे वाचले, लोकांनी वाचवले. आणि मग बाबासाहेब म्हणाले, अप्पासाहेब आता मला एक वचन द्या. तर ते म्हणाले काय नाही, अगोदर वचन द्या मग सांगतो.
आणि मग त्यांनी वचन दिलं. ते म्हणाले, आता जणू तुळजाभवानी तुम्हाला पुढचं आयुष्य दिलं, सगळ्या शिवकाळ कादंबरीतून उभा करा. 5 कादंबऱ्या अशा सुंदर लिहिल्या. आणि त्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, एक प्रसंग त्यांनी असा अद्भुत लिहून ठेवलेला आहे की राज्याभिषेक झाला आणि आऊसाहेबांच्या दर्शनाला अगोदर घेतलेलं होतं आणि आऊसाहेबांनी त्यांच्या मस्तकी हात ठेवून सांगितलेलं होतं, थकलेला तो देह एवढे आघात सोसलेला. काय म्हणाले माहितीये, बाळांनो राम राज्य करा. शिवबाला काय आशीर्वाद दिला आऊसाहेबांनी, राम राज्य करायचा आशीर्वाद दिलाय. केवढी धन्यता पावली असेल मनामध्ये शिवरायांच्या. आणि खरंच रामराज्य निर्माण केलं. महाराज राज्याभिषेकानंतर भेटायला गेले. कौतुकाच्या धन्य मनामध्ये इतका ब्रह्मानंद साठलेला होता, त्याच्या सगळ्या गोष्टी झाल्या. आऊसाहेब तर अखंड रडत होते. आणि मग एक कौतुक घडलं आणि ते दांडेकरांनी इतकं सुंदर लिहिले त्यांच्या कादंबरीमध्ये. आऊसाहेब अचानक उठल्या, 4 पावलं समोर गेले शिवरायांच्या आणि महाराज म्हणतात, आऊसाहेब आपण काय करता. त्यावेळेला आऊसाहेबांनी महाराजांना मुजरा मारला, त्रिवार मुजरा. म्हणाले, शिवबा माझं लेकरू होता हाच, पण आता महाराष्ट्राचा भारताचा राजा झाला, छत्रपती झाला. हा आईचा मुजरा केला. का सुंदर प्रसंग लिहिले म्हणून सांगू. काय प्रसंग असेल. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पंडितापासून रजकापर्यंत सगळे आनंदाने मोहरून गेले. कोणी काशीला निघालेले होतं किंवा काशीहून आलेले होते, ती गंगा महाराजांच्या पायावर होती त्यांनी की आमचा हा काशी विश्वेश्वर. भूषणाने गेले ते काही खोटं नाही. काशी की कला जाती मंदिर मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. उत्तरेतल्या एका कवीला कळलं, महाराष्ट्रातल्या समर्थांना कळलं, सावरकरांना कळलं, टिळकांना कळलं. आणि आमचे भूतपूर्व पंतप्रधानांनी मात्र शिवरायांची बोलवण एका वाक्यात करून टाकली. काय म्हणे, महाराज वाट चुकलेले देशभक्त होते. अरे कबूतर उडवून स्वातंत्र्य नाही मिळत. आणि मग पुन्हा मुकाट्यानं प्रचार करायला लागला आणि महाराजांचा पुतळा उभा करावा लागला. त्यांना काही लक्षात नाही कोणाच हुशार. देवभक्त एक झाले, मिळाले जीव सर्वही, संतोष पाले तेथे आनंदवन भुवनी. सामर्थ्य यश कीर्तीची प्रतापे सांडिली सीमा. प्रताप यांनी काय केलं तर त्या प्रतापाची सीमा ओलांडली महाराजांनी. इतका प्रचंड उदंड पुरुषाचं पराक्रम गाजवलंय, प्रताप गाजवलंय. ब्रिगेडची दिली सर्व आनंद वनभुवनी. जसं आरोग्य संपन्नता आहे हे सर्व आहे, तसं सकळ कला विद्यांचं विद्यापीठ आता या महाराष्ट्रात निर्माण झालंय. समर्थ काय म्हणतात बघा, स्वराज्य झाले म्हणजे 24 हातात ढाल तलवार नाही काही, ती आवश्यकतेच्या वेळीच घ्यायची असते. इतर वेळेला सकळ कला विद्या आपल्या संस्कृतीची अष्टांग फुलावी लागतात. धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण. त्याचा परोत्कर्ष कसा झालाय. मानसी प्रचित आली, शब्दी विश्वास वाढला, कामना पुरती सर्वे आनंद वनभुवनी. सर्व सध्या कला विद्या न भूतो न भविष्यती. काय लिहितात बघा समोर. सकळ कला आणि विद्या यांना इतकं प्रोत्साहन मिळाले की त्यांची इथे जणू विद्यापीठच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. राजकारणाचे अड्डे नाहीत. सुखाने आमच्या विद्यार्थ्यांना शिकू देणं, त्यांना वाढू देणं, त्यांना अभ्यास करू दे, त्यांना संशोधन करू दे, त्यांना भारत समजावून घेऊ दे, त्यांना महाराजांचा इतिहास वाचू दे. हे सगळं न करता विद्यापीठ म्हणजे राजकारणाचे अड्डे होऊन गेलेले.
या पुढाऱ्याचं वर्चस्व त्या पुढाऱ्याचं वर्चस्व, या पक्षाचं वर्चस्व त्या पक्षाचं वर्चस्व. पांडुरंग हा आमचा महाराष्ट्राचा देव आहे, तुझा भवानी आई आहे. पांडुरंग बाप आहे आमचा, पण त्या देवाचेही बाप आता महाराष्ट्रात निर्माण झाले. अरे वा, हे तरी कळले की नाही कोणाला कळलं. म्हणून काय वैराग्य जाहले सर्वई आनंद मन भुवनी. 4 वेद 6 वेदांग धर्मशास्त्र पुराण मीमांसा आणि इतिहास या सगळ्यांना मिळून 14 विद्या म्हणतात. 64 कलांचा पसारा तर प्रचंड आहे. म्हणून भगवंताच्या अधिष्ठानावर या सकळ कला विद्यांचा परोत्कर्ष महाराष्ट्रात झाला. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आल्यानंतर काय चमत्कार घडला तो समर्थ सांगतोय. 64 कला तर इतक्या व्यापक आहेत किती सांगाव्यात तितक्या थोड्या. पण या सगळ्याला अधिष्ठान पाहिजे ते अर्थातच भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आणि काय यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सारी गुणवर्य वसती जेथ म्हणून येतो भगवंत. माऊलींनी म्हटलेलं ते खोटं नाही आहे काही. आणि म्हणून वैभवे सांडिली सीमा, प्रतापे सांडिली सीमा, ऐश्वर्ये सांडिली सीमा, वैराग्य जाहले सर्वे. याचा अर्थ लक्षात आला. एकीकडे प्रतापाची सीमा ओलांडली, धनधान्याची ओलांडली, ऐश्वर्याची ओलांडली, आणि तरी वैराग्य. याचा अर्थ असा की खरा राजा उपभोग शून्य स्वामी असतो, त्याला श्रीमंत योगी म्हणतात. शिवराय असे राज्यकर्ते होते, उपभोग शून्य स्वामी. कुठलाही थाट माट नाही, कुठली चैन नाही. 35 वर्षामध्ये राजाने जे निर्माण केलं असा तुझा पूर्ण सांगा. या पृथ्वी तलावर असा दुसरा राजाच नाही की ज्याने असा चमत्कार करून दाखवला. शेवटी समर्थ तुम्हाला मला सांगतात, हे सगळं जरी झालं तरी या सगळ्या अधिष्ठान कोणाचं आहे? श्रीरामांचं आहे. प्रभू रामचंद्र, तुळजा भवानी आणि हनुमंत अशी 3 अलौकिक दैवत त्याची पुन्हा एकदा स्थापना महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांनी केली. प्रभू रामचंद्र एक वचन, एक बाणी, एक पत्नीव्रत धारण करणारे आणि दुष्टांचं कंठस्नान घालणारे अशा रामाला प्रभू रामचंद्राने वंदन केले. हनुमंत म्हणजे शक्ती, हनुमंत म्हणजे भक्ती, हनुमंत म्हणजे युक्ती, हनुमंत म्हणजे नीती, हनुमंत म्हणजे नीती, हनुमंत म्हणजे रीती, हनुमंत म्हणजे मती, हनुमंत म्हणजे साहस, हनुमंत म्हणजे पराक्रम, हनुमंत म्हणजे धैर्य, हनुमंत म्हणजे का नाही. म्हणून हनुमंत दिला. त्याची उपासना करा, पबमध्ये जाऊ नका. तसे निर्लज्ज झाले तर चंगळवादाने समाज जिथे पोखरला जातो त्या राष्ट्राला भवितव्य नसतं, लक्षात ठेवा. म्हणून संस्कार आणि शिक्षण या बाबतीत आई वडिलांनी कधीही तडजोड करू नये. तिथे छडी लागे छमछम विद्यालय घ्यावं हेच खरं आहे. हा संस्कार सुटला की महाराष्ट्र काय सगळं राष्ट्र आपलं भारतवर्ष नाचलं म्हणून समजा. आणि ते मोठ्या प्रमाणात आज लागण झालेली चंगळवादाची. भगवंताचं अधिष्ठान सुटलं की राष्ट्राच्या अधःपतनाला प्रारंभ होतो. म्हणून समर्थाने सगळ्यात मोठी खूण सगळ्यात शेवटी सांगितली, राम करता, राम भोगता, रामराज्य भूमंडळी सर्वस्व मीच देवांचा, माझा देव कसा म्हणो. हा राम सगळ्यांचा आहे, तोच करताय, तोच धरताय, तोच हरताय, तोच भोगताय. हे ज्याला कळतं ना ते कितीही पराक्रम केला तरी म्हणतात बघा,
मी नाही, ईश्वरी कृपेने हे घडलं. आणि ते खरंही असत. ईश्वराच्या सत्तेशिवाय एक पान हलत नाही. महाराजांनी तुळजा भवानीचं अधिष्ठान त्यांना एक क्षणभर कधी त्याचं विस्मरण झालं नाही, म्हणून महाराजांना सदैव यश होतं. किती आस्तिक्य भाव. स्वतःला तुळजा भवानीचे भूते म्हणून येत असत महाराज. कवड्याची माळ गळ्यामध्ये घालून हातामध्ये पलिता घेऊन नाचत असत जगदंबे पुढे. हे अधिष्ठान आहे. म्हणून रामच करता रामच भक्त हेच शोधून पहावे. राहावे निश्चय सदा सार्थके श्रवणी होते आनंदवन भुवनी. समर्थांनी आनंद भुवन लिहिलं म्हणजे असामान्य काम करून दाखवलं. जयिष्णू आणि सहिष्णू या दोन्ही धर्माचा समन्वय फक्त समर्थांच्या चरित्रामध्ये लक्षात ठेवा. समर्थांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. मुख्य हरिकथा निरूपण निसंशय, पण दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. हे सावधपण कोणाविषयी ठेवा? आपलं परक हिंदूंना कळतच नाही अशी अवस्था आहे. म्हणून मोदी किती लाख 1.25 लाख मतांनी निवडून येतात आणि ज्यांची नावं माहिती नाही आणि जे संसद रत्न पुरस्कार विकत घेतात त्यांचा विजय 3-3, 5-5 लाख मताधिक्याने होतो. अरे काय चाललंय आपल्या राष्ट्रामध्ये? जागे व्हा. हे लक्षण चांगलं नाहीये. हिंदूंची एकजूट जर झाली नाही तर हिंदू टिकूच शकणार नाही. आणि मुसलमानांची संख्या ज्या वेगानं वाढतीये त्या वेगाला हिंदूंची संख्या कुठेच वाढू शकत नाही. आता तर 2050 सांगत होते, आता 10 वर्ष अलीकडे आणले आणि सगळे जे सांख्यिकी गणित मांडणारे ते म्हणतात या भारतामध्ये हे चित्र आलं तर 2040ला मुसलमानांचं मताधिक्य असेल, इतके बहुसंख्य मुसलमान असतील. हिंदू केव्हा जागी होणार? हिंदूंची एकजूट केव्हा होणार? शिवरायांनी काय केलं जरा आठवा ना. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सर्गी घेणे कैसे असे, स्वराज्य साधनेची लगबग कैसी केली असे. आम्ही आपली चरित्र ऐकतो, हा छान आहे म्हणतो, सोडून देतो. ते चरित्र आता आपल्या जीवनामध्ये किती उतरणार. म्हणून समर्थाने सांगितले संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं, यहुनी करावे विशेष, पित्याहून अधिक करा तुम्ही, यहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या करते विशेष काय सांगावे. आपल्या भारतवर्षाचं भाग्य इतकं आहे, विशेष करून महाराष्ट्राचं. आचार्य अत्रे म्हणत ते काही खोटं नाही आहे की भारतात बाकी सगळ्या प्रांतांना भूगोल आहे, इतिहास आहे तो फक्त महाराष्ट्राला. आणि तोही असा उदात्त इतका उज्ज्वल तेजस्वी आहे. म्हणून हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेज, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओज, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या सहज, हे हिंदू नसिबा प्रभो शिवाजी राजा. एक एक माथा इतका तेजानी ओजानी बनलेला प्रत्येक शब्द आहे तो आठवाना जरा आपल्या मनात. हिंदूंचे एकत्रीकरण, हिंदूंची एकात्मता, हिंदूंची सबरसता, हिंदू सारा एक, हाच मंत्र सगळ्या राष्ट्रामध्ये निनादला पाहिजे. अहो केवढं भाग्य
की रामलल्ला पुन्हा सुप्रतिष्ठित झाला. कोणी आक्रमकांनी यावं आणि आमची 3-3, 4-4, 5-5 पिढ्यांनी निर्माण केलेली जे पाहिल्यानंतर आश्चर्याने तोंडामध्ये आपण बोट घालावं अशी वास्तुशिल्प आणि कला असलेली मंदिरं ध्वस्त करून टाकावी. कुठलीही मंदिरं उतारली. केवढं भाग्य, राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय सत्व, राष्ट्रीय आत्मगौरव याचं ते स्थान आहे राम मंदिर अयोध्येमधलं. त्याच्यामुळे हिंदूंची अस्मिता आत्मगौरव जागा झालेली आहे. रायगडला गेलात का कधी? गेला नसेल तर एकदा तरी जाऊन मुजरा घाला शिवाजी राजांच्या पुढे. साष्टांग प्रणिपात करा त्याला त्या राजसिंहासनापुढे. जाणता राजाचं लेखन चाललेलं होतं आणि शेवटची भैरवी लिहिली. शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य झाले, आता आनंद होणार. आणि दुसरं लिहिलं, रायगडावर शिवप्रभू हे राजेश्वर झाले, श्री शिव छत्रपती झाले. बाबासाहेब मला म्हणाले, असं काहीतरी लिहा की ऐकताना माणसांच्या डोळ्यातून पाणी निघालं पाहिजे. आणि विचार करताना एकदम पटकन त्या गीतामधली शेवटची ओळ लिहिली, ज्ञानेशांच्या पसायदाना मूर्त रूप आले, श्री शिव छत्रपती झाले. तिचं काय होतं? हे पसायदान आनंदवन भुवन मूर्त झालं त्या रायगडावर, जिथे आमचा राजा सिंहासनाधीश्वर झाला. नुसता सिंहासनाधीश्वर नाही, त्या घोड्याला एक विशेष अर्थ आहे. आपल्या लक्षात आलं, महाराजांनी नवीन कालगणना सुरू केली, म्हणजे शिवशक सुरू झाला. त्याला 350 वर्ष 24 साली पूर्ण झाली आणि 351 आता शिवशक सुरू झालेलं आहे. शकाची गणना हाताच्या बोटावर मोजणे इतकी कमी असते. आपल्याकडे युधिष्ठिर शक आहे, त्यालाच आपण युगाब्द म्हणतो. विक्रम शक आहे, त्याला संवत म्हणतो. शालिवाहन शक आहे, तसा आपल्याकडे शिवशक आहे. लक्षात आलं आपल्या? आणि हे कोण करतात? केवळ चक्रवर्ती सम्राटाला तो अधिकार असतो. आपले हे शिवराज महाराष्ट्राचे नाही, भारतवर्षाचे अजून 10 वर्ष मिळाली असती ना तर दिल्लीचं तख्त पार्थ घातलं असतं आणि मराठ्यांची सत्ता दिल्ली स्थापित केली असते. भारताचे चक्रवर्ती सम्राट आहेत, त्यांनी शिवशक सुरू केलेलं आहे. ही शिवरायांची अलौकिक प्रेरणा. 351व्या शिवशकाच्या निमित्तानं आज आपण अंतःकरणामध्ये धारण करूया. त्यांच्या चरित्राची प्रेरणा घेऊया. पराक्रम गाजवल्याशिवाय स्वराज्य स्वातंत्र्य टिकत नाही आणि पुढल्या पिढ्या पराक्रमी निघतही नाहीत. याची खूण गाठ मनाशी बांधणारी राष्ट्र हे सशक्तच लागतं, तर मग स्वातंत्र्य स्वराज्याच्या गप्पा करता येतात. मग सकाळ त्याला विद्यापीठ आणि त्यांचा गौरव विद्यांचा वाढवता येतो, अन्यथा नाही. म्हणून मला कौतुक वाटतं की शंतनू आणि त्याचे सगळे जे साथीदार आहेत त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे की ही राज्याभिषेक सभा समिती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि महाराजांचं उदंड चरित्र प्रतिवर्षी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड कार्यरत असतात. म्हणून या तरुणांसाठी सगळ्या ठाण्याला ऐकू जाईल एवढ्या टाळ्यांचा गजर आहे. महाराज असते ना आज तो तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये सोन्याचं कड घातलं असतं. महाराज असं तुम्ही राहत होते. तुम्ही आणि महाराजांचे सगळे सद्गुण आठवूया. समर्थांनी लिहिलेले आनंदवन भुवन, समर्थांनी शिवरायांचं जे जे आठवायला सांगितले त्यांचं रूप प्रताप साक्षेप सगळं
सत्य आणि निश्चयाचा महामेरू ही तिन्ही स्फुट पाठ करा, पुढल्या पिढीला पाठ करायला लावा. खर तर आपल्या पाठ्यपुस्तकात ती असली पाहिजे. इतकी ती थोर आहे आणि आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला संजीवन प्राप्त करून देणारी आहे. राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय. भारत माता